नमस्कार मैत्रिणींनो, व्ही एस फॅशन आणि किचन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी असेल त्या साहित्यामध्ये मस्त असा कार्टूनचा केक तयार केलेला आहे. तर तुम्हीसुद्धा असा केक घरच्या घरी तयार करू शकता. यासाठी आपण ओव्हन वगैरे यूज नाही आहे केलेला, आपण कुकरमध्येच हा केक तयार केलेला आहे. आणि आपल्या घरी जे साहित्य उपलब्ध असेल आपण त्यामध्येच हा केक तयार केलेला आहे. तर तुम्हीसुद्धा असा केक घरच्या घरी तयार करू शकता. तर बघा, आपला मस्त असा केक तयार झालेला आहे आणि हा केक चवीला पण खूप छान लागतो. चला तर मग आज आपण कुकरमध्ये केक तयार करून घेऊया. तर इथे बघा, मी सुरुवातीला आपल्याला कुकर प्रीहीट करायसाठी ठेवायचं आहे. तर कुकरमध्ये आपण एक स्टँड जे असेल ते ठेवायचं आणि टोपण लावताना आपण जे त्याची रिंग असते ती आणि कुकरची शिट्टी आपल्याला काढून ठेवायची आहे. मग जोपर्यंत आपला कुकर प्रीहीट होते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे बघा, आपण ज्या भांड्यामध्ये केक ठेवणार आहोत त्या भांड्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप तर अर्थात आपल्या घरी असतंच, आपण ते थोडंसं लावून घ्यायचं आहे. तर इथे मी आता दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी मी प्रीमिक्स घेतलेला आहे. तर हे व्हॅनिलाचं प्रीमिक्स आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि प्रीमिक्स म्हटलं की याच्यामध्ये सर्व साहित्य असते, तरी पण मी याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिलाचं इसेन्स वापरणार आहे. अगदी 1-2 थेंब आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ह्यालामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने तुम्ही गुठळ्या आपल्याला हुद्याच्या नाही आहेत बॅटरच्या, व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी यूज करून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. तर इथे आपल्याला बॅटर आपलं जर जास्त घट्ट असेल तर आपल्या केकवरती चिरा पडल्यासारख्या होतात आणि जास्त आपल्याला पातळ पण नाही आहे करायचं. बॅटरचं प्रमाण हे आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण बॅटर तयार करून घेणार आहोत. हे बघा, या आवश्यकता असेल तर तुम्ही थोडंसं पाणीचं प्रमाण कमी जास्तसुद्धा होऊ शकतं. बघा, या प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं आता बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये केक लावणार आहोत तर त्या भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण बॅटर काढल्यानंतर आपल्याला असं थोडंसं त्याला खाली टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातली जी हवा असेल ती निघून जाते. आता आपलं कुकर प्रीहीट झालेलं आहे. आपण यामध्ये हे भांडं ठेवून देणार आहोत आणि आपल्याला टोपण लावून ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतील. टायमिंगचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर तुम्ही ते पाहिल्याच्या नंतर आपला केक सेट झाला का नाही हे पाहण्यासाठी असं चाकू किंवा टूथपिक असेल तर त्याने तुम्ही चेक करून घेऊ शकता. तर इथे बघा, आपला केक पूर्णपणे तयार झालेला आहे आणि आपला केक थंड होईपर्यंत आपण दुसरं साहित्य तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा, मी एका भांड्यामध्ये आपण 1 वाटी व्हिपिंग क्रीम घेणार आहोत. तर बघा, ही चिल्ड आपल्याला व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे आणि ही आपल्याला हँड मिक्सरने मी फेटून घेणार आहे. तर क्रीम आपल्याला व्यवस्थित सेट होईपर्यंत अशी फेटून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या केकवरती ती व्यवस्थित सेट होईल. का या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी क्रीम फेटून घ्यायची आहे. आता आपली थोडीशी क्रीम सेट झालेली आहे. अजून याला 2-3 मिनटं आपल्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचे आहे. बघा, आता इथे आपली क्रीम तयार झालेली आहे. ती चमच्याच्या साहाय्याने मी वाकडी करून पाहत आहे, निघत नाही आहे ती. तर आता आपण शुगर सिरप करणार आहोत. त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. आपण त्यामध्ये थोडीशी साखर टाकून व्हॅनिला इसेन्स टाकून आपण सर्व मिसळून घेत आहोत. आता इथे आपला केक थंड झालेला आहे. आता आपण ह्या केकचे 2 लेअर करणार आहोत. आपली केकची साईज मोठी असेल तर तुम्ही 3 पण करू शकता, पण याच्यासाठी आपल्याला 2 लेअर पुरेशा आहेत. तर ज्या प्लेटमध्ये आपण केक सेट करणार आहोत, आपल्याकडे सर्व साहित्य नसेल तर तुम्ही असं प्लेटमध्ये सुद्धा केक तयार करू शकता. हे बघा, आता मी खाली थोडीशी व्हिपिंग क्रीम लावून घेतलेली आहे आणि वरती आपण केकचा बेस ठेवून शुगर सिरप आपण टाकून घेणार आहोत. तर आता शुगर सिरप आपल्या टाकल्याच्या नंतर यावरती आपण थोडी अशी व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे आपल्याला.
बघा अशा प्रकारे आता ही व्हिपिंग क्रीम व्यवस्थित आपली लावणं झाली की यावरती मी पायनॅपलचं जे क्रश आहे ते टाकून घेणार आहे. याने पण केकला मस्त अशी टेस्ट येते. आता यानंतर जो दुसरा लेयर आहे आपण त्यावरती पण शुगर सिरप व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि शुगर सिरप टाकल्यानंतर हा पण बेस आपण त्यावरती ठेवून घेणार आहोत. तर बघा इथे मी चमच्याच्या साहाय्यानेच क्रीम लावून घेत आहे. आता आपल्याकडे जर दुसरं चाकू वगैरे साहित्य नसेल तर आपलं ATM कार्ड असेल तर तुम्ही ते पण स्वच्छ धुवून त्याचासुद्धा वापर करू शकता. आता इथे बघा मी ATM कार्डनीच क्रीम आपली जी आहे ती व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे. हे बघा हा केक ना एकदम मार्केटसारखा टेस्टला लागतो. तर बघा या पद्धतीने आपण व्यवस्थित अशी क्रीम लावून घ्यायची आहे आपल्याला. आता आपली क्रीम लावून घेतल्याच्या नंतर आपण वरती डिझाईनसाठी जे माझ्याकडे शिल्लक होतं कलर असेल ते आपण यूज करू शकतो. हे बघा इथे ब्ल्यू कलरचं आहे माझ्याकडे, तर ते इमल्शन मी यूज करत आहे. आता हे इमल्शन मी यूज केल्याच्या नंतर थोडीशी क्रीम जी आहे आपली पातळ होते. तुम्ही मिक्स करून 2 मिनटं फ्रीजमध्ये पण ठेवून घेऊ शकता. हे बघा या पद्धतीने आपण मिक्स करून ठेवायचे आहे. तसंच त्याबरोबर मी इथे पिंक कलर पण माझ्याकडे होता तर मी तो सुद्धा इथे यूज करत आहे. इथे आपण आपल्याकडे जे शिल्लक साहित्य आहे आपण त्यामध्ये केक तयार करत आहोत. तर इथे मला डार्क रेड कलर हवा होता पण पिंक असल्यामुळे मी तो यूज करत आहे. हे बघा आता आपण ब्लॅक कलरसाठी इथे मी चॉकलेट घेत आहे आणि ही असं साधी आपली जी पायपिंग बॅग आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊ शकत. आता पायपिंग बॅगचं आपल्याकडे साहित्य नसेल तर तुम्ही या प्रकारची साधीसुद्धा पायपिंग बॅग यूज करू शकता. तर इथे बघा मी डोरेमॉनचा केक तयार करत आहे. त्यामुळे आपण इथे जी चॉकलेट आपण घेतलेली आहे त्याने आपण आधी डोरेमॉनचा फेस तयार करून घेणार आहोत. तर बघा या प्रकारे व्यवस्थित असा आपला फेस आपण तयार करू शकतो. आणि लहान मुलांना कार्टून वगैरे खूप आवडतात त्यामुळे इथे मी डोरेमॉनचा केक तयार करत आहे. हे बघा मस्त असं आपण अगोदर डोरेमॉनचा आपण फेस तयार करून घ्यायचा आहे. आता हा फेस तयार झाल्याच्या नंतर आपण लगेच त्याचे डोळे पण तयार करून घेणार आहोत. हे बघा आता इथे माझ्याकडे एकच प्रकारचं नोझल आहे स्टारचं, तर मी ते एकच नोझल यूज करून डोरेमॉनचं जे क्रीम आहे साचा तर तो तयार करणार आहे. हे बघा आता जो पिंक कलर आहे मी तो इथे वापरत आहे. इथे तुमच्याकडे जर रेड कलर असेल तर तुम्ही तो पण यूज करू शकता. आता आपण जो स्काय ब्ल्यू कलर होता आपण तो कोन घेऊन त्याने आपण केक डेकोरेट करत आहोत. हे बघा या प्रकारे आपण पूर्ण केक जो आहे तो आपण डेकोरेट करू शकतो. या प्रकारे मी इथे सर्व केक जो आहे तो आईस्क्रीमने सेट करून घेतलेला आहे. बघा या पद्धतीने. आता इथे मी साईडला सुद्धा त्याच कलरची क्रीम यूज करत आहे. आणि आपण केक घरी तयार केला तर अर्थात मुलांना पण खूप आवडेल. बघा या प्रकारे मी आता जे मध्ये पिंक कलर होता मी तो सुद्धा याला
लावून घेणार आहे. बघा या प्रकारे आपण डोरेमॉनचा फेस जो आहे आपला इथे तयार झालेला आहे. तर जिथे साईडला आपली क्रीम शिल्लक असेल तिथे आपण क्रीम लावून घ्यायची आहे. इथे बघा एकच नोझल यूज करून आपण मस्त असा केक तयार केलेला आहे. आता इथे मी जो मधला साचा आहे त्यामध्ये मी पिंक कलरसुद्धा इथे यूज करत आहे, जेणेकरून केकला जो आहे तो त्याचा लुक जरा अजून छान येईल. तर बघा मग तुम्हीसुद्धा घरच्या घरी मस्त असा केक तयार करू शकता. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा केक घरी नक्की ट्राय करून बघा. तर आपण अशा प्रकारे आपल्या घरी बर्थडेसाठी मस्त असा केक तयार करू शकतो. धन्यवाद.